नमस्कार, मी गीता. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. अखेर हज हाऊसच्या उद्घाटनाला मुहूर्त लागला. अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते हज हाऊसचे उद्घाटन संपन्न. गोरगरिबांच्या हक्कासाठी मी हा अपराध पुन्हा करणार. तुम्हाला किती केसेस करायच्या करा, खासदार इम्तियाज जलील यांचे प्रतिपादन. आता सविस्तर बातम्या. बहुप्रतीक्षित हज हाऊसचे उद्घाटन अखेर शुक्रवारी अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आणि विविध पक्ष संघटनेच्या नेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. बहुचर्चित हज हाऊसचे उद्घाटन शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडले. अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सदर उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार प्रदीप जयस्वाल, काँग्रेसचे शहराध्यक्ष युसुफ लीडर अफसर खान यांच्यासह विविध पक्ष संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. हज यात्रेकरूंसाठी हज हाऊसची निर्मिती करण्यात आली आहे. सदर हज हाऊसचे उद्घाटन करण्यात यावे अशी मागणी विविध पक्ष संघटनांकडून करण्यात आली होती, तर काहींनी न्यायालयाचे दार देखील ठोठावले होते. त्यानंतर सदर हज हाऊसचे उद्घाटन शुक्रवारी मोठ्या उत्साहात करण्यात आले. हमारे पास जो नाना जैसे एक सीनियर लीडर है, प्रदीप भैया होंगे, राजपूत होंगे, मैं और इम्तियाज जलील साहब, हमको कितने भी धक्के दिए तो हमको कोई फर्क नहीं पड़ता, क्योंकि बहुत धक्के कहाँ गया था. लेकिन ये भी बदलना पड़ेंगे टेंडेंसी. अपने पास जो मेहमान आते हैं उनकी इज्जत करना, उनको सबको मान सम्मान देना, ताकि उन्होंने बोलना चाहिए कि हम यहाँ हज हाउस के प्रोग्राम को गए, वहाँ के लोगों में क्या अदब और तहजीब है. ये 99% 9 पॉइंट लोग अच्छे हैं. कितने बोला मैंने? 99% 9 पॉइंट अच्छे हैं, पर वो 1 पॉइंट जो है उनके मोबाइल दे हुए मैं कुछ टीका टिप्पणी नहीं कर रहा है, पर 99% लोग जिनकी जरूरत है हमारे पास से एक थोड़ी सी चीज रही हुई है, मैं उसका खुलासा करने वाला है कि इम्तियाज जलील साहब ने जो बताया, आपने जो बताया कि यहाँ से हजी लोग डायरेक्ट जाना चाहिए, उम्रे को जाना चाहिए, हज को जाना चाहिए, वो जो डिफरेंस है 82,000 रुपए का डिफरेंस है. आप केंद्र में बोलो, आपको चर्चा करना पड़ेगी कि यहाँ का, अगर आपको यहाँ का एयरपोर्ट चलाना है तो एयरपोर्ट ऐसा नहीं चलेगा. क्या मुंबई वाले को 86,000 रुपए कम है, किसको 72,000 रुपए, नागपुर वालों को ज्यादा है, और यहाँ अपने पास 86,000 रुपए ज्यादा है. तो ये केंद्र सरकार को भी अपनी पॉलिसी के हिसाब से जो टूरिस्ट ले आने वाले, जो टूर ऑपरेटर है, जो भी हज कमेटी है, इसके बीच में हम एक मीटिंग लगाएंगे. मैं आपको भी बुलाऊंगा, हरिभाऊ बागले साहब को भी बुलाऊंगा, और प्रदीप जी को भी बुलाऊंगा, वजह साहब को भी बुलाऊंगा, हज कमेटी के सदर साहब को भी बुलाऊंगा. इनकी लैंड नागपुर में अच्छी है, मतलब ऐसा कोई गलत मतलब नहीं बोला. मतलब अब देवेंद्र जी को बोलेंगे वो, और ये चीज हमको करना होगी कि औरंगाबाद संभाजी नगर से जो हाजी जाता है उसको 80,000 रुपए बहुत बड़ा फिगर है. नहीं तो फिर वो 80,000 की अब मुझे सब्सिडी देना पड़ेगी. यही तो है ना. लेकिन आप सुनो कि वहां इसलिए तो आपको भेजा कि वो एयरलाइंस को सीधा करो, उन्हें हाथ ऊपर करी तो उसके हाथ नीचे करो, ऐसा करो, करना पड़ेगा. एमपी है आप, खासदार साहब जो है, नहीं सही बता रहा हूं. मुझे लोगों ने बोले यहाँ पैसे सिलक लगते, वो सरकार का रेट नहीं है, सरकार ने बढ़ाई नहीं है. वो जो ऑपरेटर है, वो जो कंपनी से, जो विमान कंपनी से उनका टाइप हुआ है, उन लोगों ने ये जो पैसा दलाली सिलक ले रहे, उनको भी कंट्रोल हम सबको करना पड़ेगा. राज्यभरातील सुमारे 80,000 अशा सेविका आणि गट प्रवर्तक यांच्या मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. या मागण्या पूर्ण करण्यासाठी मागील अनेक दिवसापासून त्यांचे राज्यभरात आंदोलन सुरू आहे. त्यातच एक भाग म्हणून शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले.
राज्यभरातील सुमारे 80,000 आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांच्या मागण्या शासन दरबारी प्रलंबित असून दिनांक 12 जानेवारी 2024 पासून राज्यातील आशा व गटप्रवर्तक यांच्या मानधनवाढीचा GR शासनाने काढलेला नाही. यासह अन्य मागण्या पूर्ण करण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून त्यांचे राज्यभरात आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले. त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढील आंदोलनाचा इशारा कॉम्रेड दामोदर मानकापे, कॉम्रेड मंगल ठोंबरे यांनी दिलाय. महाराष्ट्र आशा आणि गटप्रवर्तक संघटनेच्या फेडरेशन बरोबर राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणारे अप्पर सचिव मिलिंद म्हैसेकर साहेबांबरोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये चर्चा झाली होती आणि त्या चर्चेमध्ये आशांना 7,000 रुपये आणि गटप्रवर्तकांना 10,000 रुपयाचे मानधन देण्याचं शासनानं मान्य केलं होतं आणि त्याचा GR आम्ही त्वरित काढू असं त्यांनी लेखी आश्वासन आम्हाला दिलं होतं. परंतु 3 महिने झाले तरी शासनानं कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. म्हणून महाराष्ट्र राज्य फेडरेशनच्या वतीनं 12 जानेवारी 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रातील आशा आणि गटप्रवर्तक या संपावर गेलेले आहेत आणि त्यांची विशेषतः एकच मागणी आहे की जो मानधनवाढीचा GR आहे आणि ऑनलाईन कामाची सक्ती रद्द करण्याचा जो काही GR आहे तो GR शासनाने त्वरित काढावा. म्हणजे आशांना काम करण्यासाठी हुरूप येईल आणि आपल्या आरोग्याची शान राखता येईल. परंतु महाराष्ट्राचं शासन या कामगाराच्या मागण्याकडे दुर्लक्ष करून आशांना वेठी धरत आहे आणि त्यांनी पुकारलेला संप हा मोडीत काढण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करत आहेत. परंतु आशा कुठल्याही दबावाला बळी न पडता या आंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिरिरीने भाग घेत आहेत आणि शासनाला सांगू इच्छितात की तुम्ही आमच्यावर कितीही अन्याय केला तरी आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही, GR काढत नाही, तोपर्यंत आमचा संप आम्ही चालूच ठेवू. या निर्धारानं संपूर्ण राज्यातील आशा आणि गटप्रवर्तक संपावर आहेत आणि औरंगाबाद जिल्ह्यातील म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील आशा आणि गटप्रवर्तक सुद्धा 100% संपात सहभागी असून CITUच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्यास कारणीभूत ठरलेल्या बटन ह्या नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या आरोपीला सिटी चौक पोलिसांनी अटक केली असून त्याच्याजवळील 30,000 रुपये किमतीच्या नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या. शेख माजिद शेख गफूर वय 20 वर्ष, राहणार सादात नगर रेल्वे स्टेशन परिसर असे बटन नावाच्या नशेच्या गोळ्या विकणाऱ्या आरोपीचे नाव असून तो व्यवसायाने रिक्षा चालक आहे. तो नशेच्या गोळ्या असलेल्या बटन विक्री करण्यासाठी बारूदघर नाला परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली असता सिटी चौक पोलिसांनी त्यास गुरुवारी सापळा लावून अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे नाईट रोसन, नाईट राजेपम टॅबलेट अशा बटन नावाने प्रसिद्ध असलेल्या विविध टॅबलेटच्या 370 गोळ्या मिळून आल्या. पोलिसांनी सदर गुंगीकारक औषध द्रव्य जप्त केले असून त्याची किंमत 30,000 रुपये इतकी आहे. सदरची कारवाई सिटी चौक पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मुंडे, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन कदम, मुनीर पठाण, इप्पर, त्रिभुवन टेकले, सोहेल पठाण, आनंद वाहुळ यांच्यासह औषधी निरीक्षक BD मरेवाड यांच्या पथकाने पार पाडली. बहुचर्चित आंतरराष्ट्रीय वेरूळ अजिंठा महोत्सवाला शुक्रवारी सुरुवात करण्यात आली. त्यापूर्वी आयोजकाच्या वतीने महोत्सवाबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. मागच्या काही वर्षांमध्ये खंड पडला होता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 7-1 वर्ष महोत्सव होऊ शकला नाही. परंतु गतवर्षी जिल्हाधिकारी आपले श्री अस्तिक कुमारजी, त्यांचे सर्व सहकारी, विशेषतः महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकांतजी, MTDCचे सर्व अधिकारी, राज्य टुरिझमचे आमचे उपसंचालक श्री जाधव, या सगळ्यांनी परिश्रम घेऊन मागच्या वर्षी तो सुरू केला आणि मागच्या वर्षी शब्द दिल्याप्रमाणे यावर्षी आपण तो घेतो. ते सातत्य टिकलं पाहिजे ही आपली जबाबदारी आहे, तुमची आणि आमची. तुमची जेवढी जबाबदारी, हा प्रेशर कायम पाहिजे का हा फेस्टिवल बंद नाही झाला पाहिजे. त्यासाठी जे काही लागले, आयोजनासाठी जे लागले ते करायला आम्ही सगळे आहोत. परंतु हा महोत्सव कोणत्याही कारणाने यापुढे खंडित होऊ नये आणि तो चालू राहावा अशी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. आज आपल्याला माहिती आहे, आज उद्घाटनाचा कार्यक्रम होईल. माननीय पालकमंत्री महोदय, माननीय पर्यटन मंत्री श्री गणेश महाजन साहेब, माननीय सावे साहेब, सन्माननीय सत्तार साहेब या आपल्या जिल्ह्यामध्ये आणि विभागामध्ये
सन्माननीय खासदार, सन्माननीय आमदार, सन्माननीय लोकप्रतिनिधी हे या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित असतील. आज त्यांच्या संचाचा कार्यक्रम आहे. आपल्याला माहीत असेल डॉक्टर संध्या पुणेच्या या G20च्या चेअरमन होत्या आपल्या, आणि संगीत नाटक अकादमी जी आहे भारत सरकारची त्याच्या अध्यक्ष आहेत सध्या. त्यांचा संच या देशामधला अतिशय चांगला झालेला असा संच, त्याच्याने आपण आज उद्घाटन करतो आहोत. त्यानंतर डॉक्टर पंडिता अनुराधा पाल यांचा तबला वादन आणि त्यांच्यासोबत इतर वाद्य, सर्व महिला, स्त्री शक्ती असं आपण त्याचं नाव दिलेलं आहे. सर्व महिला कलावंत हा कार्यक्रम करणार आहे. आणि त्यानंतर श्री राहुल देशपांडे आणि प्रियंका बर्वे यांचं शास्त्रीय उपशास्त्रीय गायन असा आजचा कार्यक्रम आहे. उद्याच्या आणि परवाचा कार्यक्रम आपल्याला माहिती आहे. साधारणतः शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य, वादन आणि त्याचबरोबर थोडंसं गायन असं आपण स्वरूप ठेवलेलं आहे. आपल्याला कदाचित माहीत असेल की पूर्वी जो महोत्सव व्हायचा 2002च्या आधी, जो वेगवेगळा व्हायचा, तिथे फक्त शास्त्रीय कला व्हायच्या, उपशास्त्रीय किंवा इतर कोणत्याही कला तिथं व्हायच्या नाही. पण आपण जेव्हा हा महोत्सव 2002पासून सोनेरी महलमध्ये सुरू केला, आपण शास्त्रीयच्या बरोबर उपशास्त्रीय, थोडंसं लाईट आणि फोक पण, काही वेळेस आपण लोककला पण त्या ठिकाणी घेतलेला. कदाचित आपल्याला आठवत असेल, लावणी पण आपण तिथे केली आहे, आपण मुशायरा केलेला आहे, आपण कवी संमेलन केलेलं आहे. म्हणजे वैविध्यपूर्ण कार्यक्रम, संगीत, नाटक पण एका वर्षी आपण केलेलं होतं. म्हणजे शास्त्रीय तर आहेच आहे, उपशास्त्रीय आहे, त्याचबरोबर इतर ज्या आपल्या सगळ्या कला आहेत यांचंही त्या ठिकाणी आपण प्रदर्शन केलेलं आहे आणि रसिकांना ते अतिशय चांगलं भावलेलं आहे. त्यांची गणेशवंदना आपण ठेवलेली आहे आणि गणेशवंदनापासून आपण कार्यक्रम सुरू करतोय. म्हणजे संध्यापुरेच्या मॅमच्या अगोदर आपण एक 3 मिनिटाची गणेशवंदना आहे त्यांची, आणि छत्रपती संभाजीनगर असल्याचा अभिमान आपल्या सर्वांना असेल आणि असायलाच पाहिजे, कारण आपल्या छत्रपती संभाजीनगरमधून त्या आपल्या ब्रँड अँबॅसेडर झालेल्या आहेत पर्यटनासाठी, सदिच्छा दूत म्हणून. तर आपण सर्वांनी मला असं वाटतं की हे सगळ्यांना कळलं पाहिजे की त्या इथल्याच आहेत आणि पर्यटनासाठी ते आपल्या मदत करतात म्हणून. वर्षी आम्ही स्पेशली खूप वेगळं नियोजन करून जवळपास 8500 प्रेक्षक बसतील अशी आपण त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. आणि सोनेरी महालच्या बाहेर सुद्धा आपण एक 34x18ची स्क्रीन लावलेली आहे आणि तिथे 2000 चेअर आपण ठेवलेले आहेत. तर ते सुद्धा म्हणजे ज्यांना तिकीट मिळाले नाही, पासेस मिळाले नाही, कारण आपली लोकसंख्या 17 लाख आहे आणि आपल्याकडे कॅपॅसिटी फक्त 8500. तर ज्या लोकांना पासेस मिळाले नाहीत, ज्या लोकांना प्रोग्राम बघायचा आहे, तर त्यांनी वेन्यूवर येऊन तिथं बाहेर बसून ते बघतील आणि एन्जॉय करतील. त्यासाठी आम्ही ती तशी व्यवस्था केलेली आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ADN. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah.
तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय, तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या नेहरू उद्यान यनाट सिडको छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर 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 ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदोबस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो. आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची. ब्रेक नंतर स्वागत. आदर्श व इतर पतसंस्था घोटाळा प्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालय येथे करण्यात आलेल्या आंदोलनानंतर आंदोलकावर दाखल करण्यात आलेल्या गुन्हे संदर्भात खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली. हे मला माहीत आहे की सरकार असू द्या, प्रशासन असू द्या किंवा पोलीस असू द्या, हे जे गोरगरीब लोकांच्या जीवनभरची कष्टाची कमाई आहे ते कोणत्या मोठ्या पतसंस्था चालवणारे मोठे पुढारी आहे, पॉलिटिकल कनेक्टेड लोक आहे आणि हजारो कोटी रुपयांचा हे घोटाळा केलेला आहे. हजारोंच्या संख्येने ठेवीदार आहे जे आज अनेक वर्षापासून आपल्या पैसा परत मिळवण्यासाठी ते रस्त्यावर येत आहे, आंदोलन करत आहे.
हे जेव्हा आंदोलन 2 दिवसापूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर झाला होता, त्याची रितसर परवानगी मागण्यात आली होती. त्या महिलांना विभागीय आयुक्तांना भेटायचं होतं, पण कोणीही भेटायला तयार नाही होतं. उलट त्यांनी गेटवर लॉक लावून ठेवलं होतं की कोणी यायचं नाही. मग लोक जाणार कुठे? म्हणजे कोणीतरी पैसे घेऊन तुमच्या पळालेला आहे, त्यांना तुम्ही अरेस्ट करत नाही, मग प्रशासन आणि पोलिसांकडे लोक जाणार नाही तर कुठे जाणार आहे? आणि या उलट मला रितसर परवानगी मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की हे आंदोलन जे आहे ते विभागीय आयुक्त कार्यालयासमोर रात्री 8 वाजता जेव्हा विभागीय आयुक्त महाराज जेव्हा बाहेर आले तर त्यांनी सांगितलं मला माहीतच नाही होतं की म्हणजे इथं काही आंदोलन आहे करके. म्हणजे एका उच्च पातळीचा अधिकारी असं खोटं बोलू शकतो? म्हणजे सगळे लोक जे मोठे मोठे अधिकारी आहे, नेते आहे, हे सगळं त्यांची हात मिळवणी आहे म्हणून हे लोकांचा पैसा मिळत नाही. उलट आमच्यावर केसेस रजिस्टर करण्यात आलेला आहे आणि एक लोकप्रतिनिधी खासदार या नात्याने मला ज्या नोटीस पाठवण्यात आलेली आहे ते वाचून मला असं वाटत होतं की मी काय खूप भयानक अतिरेकी आहे का, मी काय हॅबिच्युअल क्रिमिनल आहे, काय आहे? ज्या प्रकारे या नोटिसामध्ये जे शब्द टाकण्यात आलेले आहे की तुमच्यावर असा तुम्ही सरकारी कामात अडथळा निर्माण केला आणि शासनास वेठीत धरून मी वेठीत धरलं नाही साहेब, तुम्ही हे गोरगरीब लोकांना वेठी धरत आहे. आणि त्याच्यामध्ये कंडिशन्स टाकलेली आहे मला एका निवडून आलेल्या खासदाराला की इतर कोणताही आता गुन्हा अपराध करू नये. मला सांगण्यात येत आहे की आता इतर कोणताही अपराध करू नये, गुन्ह्यांचा योग्य प्रकारे तपास करण्यासाठी तपास प्रक्रियेत अडथळा होईल असे कृत्य करू नये, अपराधाचा पुरावा नष्ट करू नये, अगर पुराव्यात कोणत्याही प्रकारे फेरफार करू नये, आपणास ज्या वेळी तपासकामी हजर राहण्याचे आदेशित केले जाईल त्यावेळी उपस्थित राहावे. आता त्यांचा जे पॉईंट नंबर 1 आहे, इतर कोणताही अपराध करू नये. हे गोरगरिबांच्यासाठी, हक्कासाठी, त्यांच्या कष्टाच्या पैसा परत त्यांना मिळवून देण्यासाठी हे अपराध असेल तर मी हे अपराध पुन्हा करणार. तुम्हाला जे केसेस करायचे आहे, किती लोकांवर करायचे आहे तुम्ही करा. मी हे गोरगरीब लोकांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही जोपर्यंत त्यांचा पैसा परत मिळणार नाही. हर्सुलीतील एका मालमत्तेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सदर मालमत्ता समीना बानो इद्रिस खान यांनी अवैधरित्या विक्री केल्याचा आरोप करीत सदर प्रकरणी तहसीलदार यांनी देखील चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप अजय रतन मगरे यांच्या वतीने करण्यात आला. 23-24 वर्षापूर्वी माझे वडील व काका यांची फसवणूक करून समीना बानो मोहम्मद भाई व इद्रिस खान राहणार खान मंजिल भडकल गेट यांनी माझी आजी व आत्या यांना न कळू देता हर्सूल परिसरातील सर्वे नंबर 4 आमची वडिलोपार्जित जमिनीची रजिस्ट्री केलेली होती व परंतु आजी व आत्याला समजून न दिल्यामुळे मी 2016 पासून न्यायालयामध्ये मी दावा दाखल केलेला आहे व तसेच माझ्या आत्याचा सुद्धा 2009 मध्ये दावा दाखल आहे. तरी अशात माझा निकाल प्रलंबित आहे. परंतु या जमिनीच्या न्यायालयामध्ये वाद चालू आहे. एक मिनिट स्टॉप करू न्यायालयामध्ये. हां, परंतु परंतु या जमिनीचा न्यायालयामध्ये वाद चालू असताना या जमिनीची खरेदी व विक्री करता येत नाही व परवानगी मिळवता येत नाही. तरी समीना बानो या महिलेने कलेक्टर साहेबांना खोटी माहिती देऊन व खोटे जबाब देऊन जमिनीची खरेदी विक्रीची परवानगी मिळवली आहे व दिनांक 23/1 समीना बानो व अनिल नंदकिशोर कुमार गोयल राहणार मंठा रोड
ज्यांना यांच्यात खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला आहे याची माहिती मला कळाल्यामुळे मी दिनांक 13/2/2023 अप्पल तहसीलदार साहेब, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या नावाने अर्ज केलेला होता। या अर्जामध्ये असा उल्लेख होता की न्यायालयामध्ये तक्रारी दाखल आहेत तरी आपण या जमिनीचा फेरफार करू नये। त्या अर्जावरून तहसीलदार साहेब त्यांनी मला दिनांक 18/2 रोजी सुनावणीची नोटीस काढली होती। त्यानुसार मी त्यांनी दिलेल्या तारखानुसार मी तेथे प्रत्येक तारखेला हजर राहिलो होतो, परंतु तहसीलदार साहेब यांनी खोटी परवानगी काढल्यामुळे जाणून बुजून अप्पर तहसीलदार साहेब यांनी माझा अर्ज फेटाळून समीना बानो यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे। तरी तो निकाल रद्द करावा व फेरफार व रजिस्ट्री रद्द करावी व यांनी शासनाची व जनतेची फसवणूक केली आहे म्हणून जे यामध्ये संबंधित आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा ही विनंती। व तसेच मी ज्या ठिकाणी राहतो तेथे समीना बानोने जाणून बुजून माझ्या घराकडे संडास सोडले आहे, त्यामुळे आमच्या इथल्या किमाया इंटरनॅशनल स्कूलच्या मुलांना व आम्हाला त्याचा त्रास होत आहे व मला या संबंधित लोकांकडून जीवाला धोकासुद्धा आहे, म्हणून लवकरात लवकर मला न्याय मिळवून द्यावा ही विनंती। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ईव्हीएमच्या विरोधात धरणे आंदोलन केले। यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या विविध पक्ष संघटनांच्या नेत्यांनी एडीएन सोबत बोलताना त्यांच्या मागणीबाबत माहिती दिली। 2014च्या पूर्वीपासून देखील आवाज उठवला गेलेला आहे आणि या ठिकाणचे अनेक लोक म्हणजे या ठिकाणचे सगळे नागरिक आहोत आम्ही औरंगाबादचे, आम्ही सगळेजण ईव्हीएमच्या विरोधात होतो। इव्हन भारतीय जनता पक्ष देखील ईव्हीएमच्या विरोधात होता। लालकृष्ण अडवाणींचं डॉक्युमेंट आहे, त्यांचं पुस्तक आहे आणि त्यांना ज्यावेळेस विरोधी पक्षामध्ये असताना त्यांना ईव्हीएम नकोशी वाटते आणि निवडून आल्यानंतर त्यांना ईव्हीएम हवीशी वाटते, परंतु बाब जरी तांत्रिक जरी असली आणि इलेक्शन कमिशननी काही जरी बोललेलं असलं तरी आज भारतामधल्या प्रत्येक नागरिकाला विश्वास देणं की फ्री अँड फेअर इलेक्शन म्हणजे इलेक्शन कमिशनच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे की निवडणूक ही निष्पक्ष आणि निर्भीड झाली पाहिजे, अशा प्रकारचं भरोसा विश्वास प्रत्येक मतदाराला असला पाहिजे याचं बंधन निवडणूक आयोगावर आहे। आणि आमच्यातला एक जरी व्यक्ती म्हणत असेल जो भारताचा नागरिक आहे की आम्हाला अशा पद्धतीनं निवडणूक नकोय तर निवडणूक आयोगाने ते रद्द केलं पाहिजे। जबरदस्ती की दुल्हन नहीं चलेंगी, जबरदस्ती की दुल्हन नहीं चलेंगी। जो अमेरिका में नहीं चलता, जो इंग्लंड में नहीं चलता, जो जर्मनी में नहीं चलता, त्या देशामध्ये जाऊन त्या ठिकाणच्या राष्ट्राध्यक्षाला जबरदस्ती गळ्यात पडतात आमचे प्रधानमंत्री आणि तिथलं बॅलेट नाही चालत, असं कसं काय? जसं बघितलं जातं की 2014 नंतर या देशामध्ये एक साधारण व्यक्तीचं स्वतःचं मत एक दुरावलं गेलेलं आहे आणि हा देश आपला प्रगत देश म्हणून ओळखला जातो, परंतु जगाच्या पाठीवर 90% ठिकाणी आजही बॅलेट पेपरवर निवडणूक होतात। तर आज आपला देश जगाची गोष्ट करतो, परंतु आपल्या देशात ईव्हीएम यूज होते प्रत्येक निवडणुकीमध्ये, ही खूप खेदाची गोष्ट आहे। शेवटी परत एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। अखेर हज हाऊसच्या उद्घाटनाला मुहूर्त लागला। अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते हज हाऊसचे उद्घाटन संपन्न। गोरगरिबांच्या हक्कासाठी मी हा अपराध पुन्हा करणार, तुम्हाला किती केसेस करायच्या करा, खासदार इम्तियाज जलील यांचे प्रतिपादन। याचबरोबर हे बातमीपत्र इथे संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडीएन।